आता एक महत्त्वाची बातमी आहे, सविस्तर पाहूयात। पुण्यात एका आयटी अभियंत्याला त्याच्या दोन्ही मुलींना बरं करण्याच्या आमिषानं तब्बल 14 कोटी रुपयांना भोंदूबाबानं गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। शंकर महाराज त्यांच्या अंगात येतात आणि ते कोणताही आजार बरा करू शकतात असा दावा करून या भोंदूबाबानं पीडित दाम्पत्याची दिशाभूल केली। दीपक डोळस असं फसवणूक झालेल्या आयटी अभियंत्याचं नाव असून त्यांची पत्नी शिक्षक आहे। या दाम्पत्याची कोट्यवधींची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर येताच एकच खळबळ उडाली आहे। या दाम्पत्यानं आपल्या आयुष्यभराची बचत आणि इंग्लंडमधील घर फार्म हाऊस सुद्धा गमावलंय। या प्रकरणामधील मुख्य आरोपीचं नाव दीपक खडके असून त्याला त्याची शिष्या वेदिका पंढरपूरकर हिनं फसवणुकीमध्ये साथ दिल्याचं समोर आलंय। आणि हे सगळंच प्रकार होत असताना केवळ आणि केवळ हे आयटी इंजिनियर असलेले डोळस पती पत्नी केवळ आणि केवळ त्या मुलींचा दुर्धर आजार हा बरा होईल आणि जे त्यांनी गुरु माऊली म्हणून त्या वेदिका पंढरपूरला मानलं होतं त्या आधारावरती भान ठेवून ते त्यांना पैसे देत गेले। परंतु हा सर्व प्रकार 2 ते 4-5 वर्ष चालत असताना तब्बल 14 कोटी रुपये हे ह्या मांत्रिक आणि त्या महिलेनी, तिच्या भावानी, तिच्या आईनी अशा 4 ते 5 जणांच्या मिळून प्लस वेदिकाच्या पतीने देखील याच्यामध्ये हे सर्व पैसे घेतल्यानंतरून त्यांना ज्यावेळेस कळालं की आपली अशी फसवणूक झालेली आहे, मुलींमध्ये कोणताही फरक पडला नाही आणि देवाच्या नावावर शंकर महाराज अंगात येतात, शंकर महाराज अंगात येऊन 1-1 तास गप्पा मारतात, बोलतात, मुलींना बरं करण्याचं आश्वासन देतात। या भोळ्या भाबड्या आशेपायी ह्या मांत्रिकांच्या नादाला लागून त्यांना 14 कोटी रुपयाचा गंडा ह्या खडके आणि पंढरपूरकर फॅमिलीने घातलेला आहे। दाम्पत्याकडून पैसे लुबाडून भोंदूबाबानं कोथरूड भागामध्ये आलिशान घर घेतलंय आणि याच घराजवळून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी। पुण्यात श्रद्धेचा वापर करून कशी फसवणूक केली जाते याचं उत्तम उदाहरण घडलेलं आहे। एक अत्यंत धक्कादायक घटना ही पुणे शहरात घडलेली आहे, जिकडे एका आयटी इंजिनियरला चक्क 14 कोटी रुपयांना फसवण्यात आलेलं आहे। आणि ती फसवणूक कशी करण्यात आली की तुमच्या मुलीला बरं नाहीये, एक जन्मजात आजार आहे, तर ते बरं होण्यासाठी विविध कारणं देत वेगवेगळ्या ज्या त्यांच्या प्रॉपर्टी आहेत त्या विकण्यासाठी भाग पाडल्या। आणि त्यानंतर जेव्हा 14 कोटींची फसवणूक झाली आहे हे समजल्यानंतर रीतसर तक्रार ही दाखल करण्यात आलेली आहे, मात्र अजून त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला नाही आहे। आता या 14 कोटींचं जे वेदिका पंढरपूरकर आहे त्यांनी पुण्यातील कोथरूड परिसरात असलेल्या एका उच्चभ्रू परिसरात म्हणजेच महात्मा सोसायटीमध्ये एक बंगला घेतलेला आहे। तुम्ही जर बघू शकता मी आत्ता त्याच ठिकाणी आलेली आहे। पुण्यातील महात्मा सोसायटीमध्ये असलेल्या या बंगल्यामध्ये ती आणि तिचे पती हे राहत होते। इकडे आपल्याला काही गाड्या देखील दिसून येत आहेत। असं देखील शक्यता वर्तवली जाते की काही दिवसांपूर्वी इथे ते राहत असतील, कारण जर आपण बघितलं तर दिवाळीच्या सगळ्या लाइटिंग किंवा इकडे ज्या गाड्या आहेत त्या गाड्या देखील जवळपास 3 ते 4 गाड्या दिसून येत आहेत। आणि इकडे कुणाल, वेदिका, सान्वी, अन्वी असे नावं देखील त्या पाटीवरती दिसून येत आहेत आपल्याला। खरं तर ही अत्यंत धक्कादायक बाब आहे, कारण एखाद्याच्या श्रद्धेचा वापर करून कशा प्रकारे फसवणूक केली जाते आणि ती पण तब्बल 14 कोटींची फसवणूक। मुलींना बरं नाही आहे, जन्मजात काहीतरी आजार आहे, त्यामुळे डोळस दाम्पत्यांनी खडके जे आहेत त्यांच्याकडे धाव घेतली आणि तेव्हा त्यांनी असं सांगितलं की वेदिका पंढरपूरकर जे आहेत त्यांच्यामध्ये शंकर महाराज अवतरतात, त्यामुळे ते तुमच्या मुलीचा आजार बरा करू शकतात। पण हे झालं नाही आणि 2018 पासून हा सगळा प्रकार चालू आहे। आणि आज आपण जेव्हा 2025 संपत आलेले आहे तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला। म्हणजे एखादा जसं मी वारंवार या गोष्ट सांगत आलेली आहे की श्रद्धेचा चुकीचा वापर कशा पद्धतीने होतो त्याचं हे उत्तम उदाहरण आहे। आणि त्यासोबतच आत्ता डोळस दाम्पत्यांनी तक्रारही नोंदवली आहे, मात्र अजून कुठला गुन्हा हा दाखल झालेला नाही आहे। त्यासोबतच वेदिका पंढरपूरकर किंवा खडके जे असतील ते त्यांचा देखील कुठे पत्ता लागत नाही आहे। मात्र आता उद्या डोळस दाम्पत्य जे आहे ते पत्रकार परिषद देखील घेणार आहे। तर आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की गुन्हा कधी आणि कोणावरती काय प्रकारचा दाखल होतो आणि त्यासोबतच उद्या पत्रकार परिषदेत नेमके हे दाम्पत्य काय अजून माहिती समोर आणतात। NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे।